नमस्कार, मी डॉक्टर अमृता शिंदे आदिराज हॉस्पिटल येथे कन्सल्टंट फिजिशियन आहे. उच्च रक्तदाब किंवा सायलेंट किलर असं म्हणतात. पेशंट काही विशिष्ट लक्षणं न घेऊन येतात डायरेक्ट कॉम्प्लिकेशन्स घेऊन येऊ शकतो. यामध्ये मेंदूचे विकार किंवा किडनीचे विकार किंवा हार्ट अटॅक असे काही कॉम्प्लिकेशन्स असतात. मी आज तुम्हाला 3 यम हे अप्रोच सांगणार आहे. फर्स्ट यम आहे मेजर. तुम्हाला तुमच्या बीपीची लेवल माहित पाहिजे. 120/80 हे नॉर्मल बीपी लेवल आहे आणि 140/90 पेक्षा जास्त म्हणजे तुम्ही हायपरटेन्शन आहात असं म्हणू शकतो. 120 ते 140 आणि 80 ते 90 या दरम्यानच्या बीपीची लेवल म्हणजे प्री हायपरटेन्शन आहे. तर या लोकांनी आपल्याला हायपरटेन्शन होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. सेकंड यम आहे मॅनेज, म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन रेग्युलरली फॉलोअप करून बीपी चेक करत राहायला पाहिजे. पुन्हा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये डाएट, सकस आहार, प्रथिना, कार्बोहायड्रेट्स, फळे, हिरवे पालेभाज्या, मासे, अंडी, चिकन ह्यांचा पदार्थ जेवणामध्ये समावेश करावा आणि मिठाचे पदार्थ किंवा तेलकट पदार्थांचं प्रमाण कमी करावं. व्यायाम दररोज केला पाहिजे. 20 ते 30 मिनिट दररोजचा व्यायाम खूप इम्पॉर्टंट आहे. ताणतणाव ह्याचा पण रोल येतो हायपरटेन्शन मध्ये. मेडिटेशन किंवा प्राणायाम, योगासनं हे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काही व्यसनं असतील तर ते पूर्णपणे बंद केले पाहिजेत किंवा कमी केले पाहिजेत. त्यानंतर तिसरा यम आहे मेंटेन, म्हणजे आता तुम्हाला हायपरटेन्शन आहे हे समजलं तर ते रेग्युलरली तुमचे मेडिकेशन्स घेत राहणे आणि न चुकवता डॉक्टरांना फॉलोअप करत राहणे. हे केलं तर तुम्ही पुन्हा काही सिरियस कॉम्प्लिकेशन्स होण्यापासून वाचू शकता. स्मॉल स्टेप्स टुडे कॅन लीड्स टू हेल्दियर टुमॉरो. धन्यवाद. Issued in public interest by Unison Pharmaceuticals.